हो टकले काका, किती भाडं आहे हो? देवावर जायचं किती भाडं आहे? खरं डेंग्या तू पहिल्यांदा चालला का चालू केला? तुला माहित नाही का भाडं किती इथं? माहित नाही म्हणून तर विचारू आला तो टकलू काका तुम्हाला. 40 रुपये तिकीट आहे, तुला माहित नाही का? 40 रुपये, 40 आणि 40 80. आणि ती म्हातारी तुमच्यासोबत आहे का? तर 120 रुपये लागेल ती गायची. नाही मी नाही म्हातारी म्हणतो का मला? म्हातारी म्हणतो का? तुझ्या घरात आता म्हाताऱ्या बाय नाही का? त्याला असंच बोलतो घरात. म्हातारी भरती तिकट दिसते मला तर. हा ती अजून कोणती म्हातारी मला उलटून बोलली नाही. म्हातारी तिकट दिसते. चुकलं म्हातारी मग चुकलं सॉरी चुकलं आजी 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 म्हणतो बा, आजी म्हणतो. बाबू मला घरात टर घेतात तर आजी शिवाय मला कोणी बोलत नाही आणि तू मला म्हातारी म्हणतो. आमचं दाखवत नाही तर तू भाडत देत नाही हातचं. तो आजी असं ना करू, मग पोट पाणी याच्यावरच आहे. मग धंदा पाणी मग घर याच्यावर चालतंय. असं ना करू, आता म्हणणार नाही तर बरं. आता आजीच म्हणते नाही पुढं. सोन पुढे मी तुझ्या गाडीत बसतच नाही रे टाकले. तू असं बोलतो तर तुझ्या पुढं काय आता इथून पुढे ध्यानच ठेवते मी. तुझ्या गाडीत बसतच नाही, दुसऱ्या गाडीत बसत जाईन मी. वाचलं तर 10 रुपये शिल्लक देईन दुसऱ्या, पण तुझ्या गाडीत बसणार नाही कधी आता. आजी दुसऱ्या 10 रुपये शिल्लक दुसरं आमचं भाडं भरा ना. आज पैसेच नाही आमच्याकडे आजी लगे. पैसे नाही देणार मारायला चालला का चालू केलं काय? पाचशे गाडी इतकं टिंग नाही अजून. तू काय जायचं चालू केलं नाही ना? तू घराच्या बाहेर निघत नाही आणि तू चाललाय चालू केलं इतकं नाही अजून. आजीचे नातूच काय, आजीचा नवरा पण घराच्या बाहेर पडत नाही अजून आजी विचार. काय गुणगुण करू राहिला डेंगे? तू काय गुणगुण करू राहिला? काय म्हणू राहिला तू? माझ्याविषयी काय म्हणू राहिला? काही नाही आजी ते म्हणू राहिला की आजीला स्ट्रिक्ट बापा, आजीमुळेच घर चालवलं द्यायचं. आजी नसेल सगळे वाटोळ झाला सगळे घराचं. पलीकडे होईना रे काय? मी किती बसवलं तरी जागा आहे का? तुम्ही दोघांसाठी शेत आवरून धरली आणि मग मी बसले पसकांड्यात. तर जागा सोडा मला, जागा सोडा पलीकडे तुम्ही दोघं पण. आजी मागं 4-5 जण बसतात, नक्की काय बसवले तुम्हाला? शेटे भेटून नाही राहिले म्हणून का तुम्हाला? तिघा तिथं बसता येईना. 4-5 जण एका शेटावर बसत होते माणसं. तुम्हाला तिघा किती मोकळी जागा आहे तरी म्हणता जागा नाही, भांडण करा जागेसाठी. खरं टाकलू तू मला बोल राहिला का? मला बोल राहिला का? मला म्हणतो का जागा 4-5 होते? अरे हे पाहिजे ती जागा घेतली दोघं आहे ना. आणि झेंड्या पाय ना, झेंड्यानं पाय ना अर्ध सीट घेतलं झेंड्याला. डेंग्यात तरी कोपऱ्यात बसला, पण झेंड्यानं पाय ना पूर्ण सीट घेतले. मला पण एक कोपऱ्यात घातलं तरी पाय ना कसा मोकळा सकाळ बसला तो. जसं अंगावरून बसा सांग त्याला. म्हातारी कटकटीच म्हातारी दिसते मला जरा. घरात कशी एकटे कुठे का मी म्हातारीला वरती जायचं वेळ आली तरी म्हातारी भांडणं त्याच अजून. म्हणून राहिलं झेंडे काय म्हणून राहिलं झेंड्या तू मला वरती पाठवतो का? अरे तुम्हाला वाट लावल्याशिवाय मी दोघायला अजून जात नाही. अजून 40-50 वर्ष काही शिकली नाही मला वरती वाचवायची वाट बरं का? तो झेंडूच्या फुलासारखं असं कुच करून टाकीन बाबू. आजी तुम्हाला 10 रुपये कमी दे, तुम्ही बोल नको बरं का? आता मग डोकं दुखू राहिले तुझ्या बडबडीने. काय मी बडबड करू राहिली मी टाकली? तुला काही समजतं का रे? मोठ्या माणसाला कसं बोलावतं? अरे मी अनुभवी बाई आहे, अनुभवावरून बोलते मी. तुम्ही आत्ताची लेकर आहे मला उलटून बोल राहिले तुम्ही. हा बरे तो काय आत्ता गाडी घेतली का? मी उद्या तुम्ही गाडी घेतली काय पुढं भाड्यानं लावतो मी? बाय माझ्या लेकाला सांगते उद्या गाडी घे भाड्यानं लाव. काय तो धंदा कमी करायला लावते आता. म्हातारी कसं काय कवतीस तिला? काही बोललं की उलटून बोलायला तयारच आहे. पुढच्या वेळी म्हातारी घेतच नाही माझ्या गाडीची. तू जरी मनातल्या मला स्वेरे कसं ना तरी मग सगळं ऐकू येतं. तू म्हणलं ना आता तू तो पुढच्याच घेत नाही. गाडी थांबवतो आता, गाडी थांबव. उतरायचं इथंच उतरायचं मला, इथंच उतरायचं. माझ्या लेखाला मी दुसऱ्या गाडीत बसून येते. माझ्या लेखाला वाटलं तर बोलून घेते मोटरसायकलवर, पण मला आता गाडीत बसायचं नाही. ठेव थांबव गाडी लवकर, थांबव. बरोबर म्हातारे मला सारखं झालं. उतर बरं तू लेट डोकं खावलं काय उतर लवकर. मी एक गाडीत बसते आपल्या रिकामी डोकं लावताय. सकाळी बाबा मला असं वाटतं आता गाडी कोण टाकून घरी सांगण्यात घेऊन बसवलं. काय काका तुम्हाला गाडी काय आम्हाला देता का? आम्ही तरी धंदा करू. आम्ही पोटापाणी केली. आम्ही आता 12 नापास झालो, 2-4 वर्ष झाले नापास. काही धंदा नाही, पोटाला पाणी नाही, पोरगी भेटे ना. तर असं करा आम्हाला तुमची गाडी देऊन टाका बरं. हा देता का? सांगा बरं लवकर. चालते टकलू काका. आमचा डेंगू नाही का? डेंगू ड्रायव्हर आहे आणि किन्नर राहील गाडीवर. आहे की नाही? म्हणजे कसं आमचं दोघांचं पोट पाणी लागेल. खरे डेंगे काय म्हणतो तू? हा रे झंड्या चांगलं राव. दोघांचं पोट पाणी भेटेल, दोघांचं नाव इज्जत वाढणार आपल्या गावात. तरी आता लोक नाव ठेवते गावात तुम्ही रिकाम सारखे हिंटा म्हणून तिकडे गावात आहे की नाही? आणि तुम्हाला वाढण्याचेच खातं राहते म्हणून इकडून तिकडे. आपलं नावात आपल्या गावात नाव पण आपलं आहे की नाही? आणि आपलं कसं आपल्याला पोरगी गिरगी पण भेटल. अरे काय म्हणतो तू? तुम्ही आजपर्यंत खाऊन नाही वगैरे माझ्या धंद्याचा बिल्ले वाट लावायची. अरे जगुद्यान मला मग पोटपाणी या गाडीवरच बापा 20-25 वर्ष झाले गाडीवर मग पोटपाणी भरू राहिलो मी. जर गाडी जर चालवली नाही तर कोण चालवून? मग तुम्ही आणून देणार आहे माझ्या घरी काम करणार? तुम्ही कमवून देणार आहे का? नाही पण लेकरं बाळा शाळा शिकू राहिले त्यावर कोण पैसा पुरवून सांगू राहिले एवढं म्हणणे का गाडी तर नका येऊ. पण आमचं अर्ध तिकीट घेता का तुम्ही? आमच्याकडे पैसेच नाही. आज कमी पैसे आम्हाला भाजीपाला पण नाही त्याच्यात. तर आम्ही 40 रुपये देऊ शकतो. दोघांचे 40 घेता का? म्हणजे आपण भाडं घ्या. हे काही आम्ही काही मोठा नाही काही एवढं उंच वाले नाही आमची बरं का? आम्ही जण 12-5 वर असं लहान लेकरासारखे दिसतो. तुम्ही अजून पाबरं अरे डेंग्यान झेंडे तुम्ही दिसता लहान लेकरासारखे, पण ते विचारलं की 85 वर्षाच्या पुढे सारखे. काय टकलू काका अनुभवातून शिकलो. तुमच्या सारख्याच माणसाच्या गोष्टी ऐकून त्याच गोष्टी शिकून आम्ही अनुकरण करतो जीवनात. दुसरं काय आहे? मोठेपणा नाही सांगत जास्त मी माझा. झेंड्या जास्त थकायला नको सोडू, माहीतच नाही. चला आला तालुका आता. कशाला आलते तुम्ही तालुक्यालाच? कशाला आलते? बाजार नाही का? भाजीपाला न्यायचा आहे ना. पहिल्यांदा आलो आम्ही आज बाजाराला. आम्हाला कधी नव्हतं पाठवलंय. काही काम करत नाही घरचे म्हणजे बाजाराला तरी जाय. आज बाजार करून आता भाजीपाला घ्यायचा आहे आम्हाला. कधी बाजार गल्ली कुठे? भाजीपालाची बाजार गल्ली कुठे भरते आपली? चौकाच्या वजे हाताला जा तिकडे मला भाजीपाला तिकडे. धन्यवाद काका आम्हाला सुरक्षित आणल्याबद्दल. तुमचा रुसच नव्हता आमचं. मला वाटलं तुम्हाला गाडी चालवतो मी आलो.
अरे झांट्या 20-25 वर्षापासून गाडी चालवतो तुम्ही कुठे गाडी चालवा सांगणार मला डोंगर डांगर आहे तू हेच सांगणार रोड आहे मला कॉम्पिटिशन कोणी देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला इतका विश्वास आहे की लोक आपल्या गाडीत बसतात कोणाच्या गाडीत बसत नाही काका एक प्रश्न विचारू का विचार दूर करायचा विचार आपलाच माणूस आहे तो विचार ना त्यात काय लागेल फक्त पुढच्या वेळेस माझ्याकडे जाईस काका तुम्हाला टाकलं कोण पडलं हो तुम्हाला माझ्या टाकल्याची काही घेणं नाही का तुम्हाला काही कामागी माहिती नाही रे काही प्रश्न विचारता आपले पडलं आता ते माझ्या मागे टेन्शन कमी का तुमच्यासारखे पॅसेंजर बसते माझ्या गाडीतून डोक खाते त्याच्यामुळे रोज एक चाललाय मग आता 25 वर्षाची कसं गेलं की बस आता काय 2-4 आले राहून ते पण देऊन टाकता नाही बरोबर काका येतो नाही आता येतो नाम जाऊ चिल्लर नाही आता आम्ही नंतर येतो गात घेतलं पैसे देतो तुम्हाला चिल्लर जरा बघा काढा बाय पैसे द्या दादा हे पैसे द्या ना बाबा पण याच्यावर गेले पळून काय तुला पोर आहे बाबा पैसे पण देत नाही एकदा म्हातारी डोक खाल्लं हे दोघं गेले पळून बिना पैशाचे मला आता कर्ज डोबाची पाळी आली अरे पोराव काय पाहिजे तुम्हाला लवकर बोला गिराय काय लय मोठे हात सांगा फटाफट काय पाहिजे तुम्हाला काका वांग केवढा लेत हो पण त्या गावून आला तू झोपातून उठून आला रे वांगे काय कसं किती घेत असते काय किलोन घे ना पावशेर माग अर्धा किलो माग 1 किलो माग असं काय एक वांग कोणी मागितलं का आयुष्यभरात मला एक वांग कोणा मागितलं नाही मी तसं फेकून मारेन तर तोंडावर एक वांग सांगू राहिला एवढं जाऊन काका तुम्हाला भाजीपाला ऐकायचा का नाही आम्ही जसं गिराईक मागा तसं ते आणतो मी चला पुढं वा टाइमपास नका करू मग चालली एक वांग मागायला घ्यायचं असेल तर फटाफट घ्या सांगा किती घ्यायचं आता बोर्डिंग बोर्डवर बरं तुम्हाला आपला दिमाग खराब नाही करायचा कारलं कसं दिलं काका कारलं 30 रुपये पाव घ्यायचं का सांग लवकर 30 रुपये पाव एक कारला केवढं दिलं काका एक आम्हाला एकच पाहिजे होतं कसं आहे आमच्याकडे जास्त पैसे नाही म्हणून सांगून राहिलो तुम्हाला भिकारी आहे हो एक मागू राहिले एक कोण देईन कर तुम्हाला ह्या बाजारात तुम्ही पहिल्यांदा साडेकर बाजार करायला तुम्हाला अक्कल आहे की नाही कसं भाजीपाला घेत असते तर काका तुम्ही आम्ही पहिल्यांदा झालो आम्हाला काहीच माहित नाही घ्यायचे म्हणे तुम्हाला कटाळलो आम्ही तुम्ही जा निघाल एवढं तरी काम करा भाजीपाला जरी घेऊन यायचा आठवड्यात म्हणून पहिल्यांदा झालो काका इथून पुढे माहित नाही तुम्ही सांगा मला कसं घेत असते भाजीपाला तुमच्याकडे किती पैसे मग मी सांगतो तुम्हाला कसं घेत असते तर तुमच्याकडे नाही का 100 रुपये ते पण भाड्याला धरून द्यायला घरचे आहे ना बरं का मग सांगा आता कोणता भाजीपाला येऊ शकतो म्हणजे 100 रुपये माझ्याकडे तर 40 रुपये मला भाडाचे आमच्या याचं गाडीचं 60 रुपये उरले 60 रुपये काय घेऊ आता सांगा तुम्ही चिवडा पण सांगेल घरी मग आता कायच करावं मी असं करा ना भाजीपाला राहू द्या चिवडाच घेऊन जा घरी तुमचं काहीच होत नाही 60 रुपयात काय होणार तुमचा भाजीपाला होणार चिवडाच घेऊन जा ना पावशे चिवडा घेऊन जा मस्त चिवडा खा घरी भाजीपाला नाही भेटत तुम्हाला कोणत्या दुकानात जाऊन तुम्हाला हाकून लावते तिकडून सस्तावाला द्या ना आम्हाला तसा खराब करत पण चालेल ना असं काही नाही लगे भारीच क्वालिटीचा पाहिजे 10 रुपये पाव ना म्हणजे 40 रुपये आहे ना आमच्याकडे घरी 20 रुपयात चिवडा बसतो 60 रुपये 40 रुपये आम्हाला 10 पावाला देऊन टाका कसं पण देऊन टाका कसं घ्यायचं खुश होतील 4 प्रकारच्या भाजीपाला न्यायचं आहे 40 रुपयात बसतो ना 10 रुपयाला पाव लावून टाका होऊ शकतो मी खेर कारमाला आहे मग माझ्याकडे पण बोलले नाही पाहिजे तुम्हाला घरचे नाही तर रट्टे घालून तुम्ही घरी जाऊन खेर कारमाला आणला मग 10 रुपये पावाला सडके कारले सडके वांगे सडके टमाटे सडकी गोबी आहे चालेल काय सडकी म्हणजे जास्त सडकी नाही थोडीफार आहे चालून जाते थोडी निवडून ते एक भाजी होती तुमची घरचे खुश तुम्ही खुश आणि चिवडा पण देतो तुम्हाला खायला आहे की नाही सडकी म्हणून फेकून द्यायची त्यात मसाला चांगला टाकले चालून जाते हॉटेलमध्ये काय असे तर भाजी ऐकतो आम्ही गाड्या भाजी देऊ काका तुम्ही आम्हाला तुमचा पैसा माणूस पाहिला नाही आज सतत मस्त काम करत ना आमचा प्रश्न सॉल्व केला तुम्ही देऊन टाका लवकर एक पाव देऊन टाका ते जे काय ते 10 रुपये आम्हाला 10 लवकर घरी संध्याकाळ झाली आम्हाला आठवण भेटत नाही गाडी भेटत नाही आम्हाला आम्ही काय करतो काका लेमोडे पैसे घेऊन येतो मग आम्ही लेमोडे भाजीपाला घेऊ तुमच्याकडून बरं का पुढच्या वेळेस आम्ही आता कसं ताजा भाजीपाला नेतलं त्यावेळेस कसं जरा पैसे तंगी ना त्याच्यामुळे काय मिळाला बरोबर का असं येतो काका मग टाटा बाय बाय पुढच्या वेळेस आपल्याकडे यावर बरोबर कसं आहे तुमचं स्वभाव आवड आपल्याला एक वांगे शिल्लक टाकलं नाही तुम्हाला बघायला या मग पुढच्या वेळेस आपलं दुकान दिसू नका आपलं हे गल्ली ध्यानात ठेवायची बरोबर चौकातून असलं की आपलं दुकान लागतं पहिलं आहे की नाही सुनील मला नाही का तुमच्यासाठी मी स्पेशल काढून ठेवतो आहे ना का जर आठवड्याला आपल्याकडे जायचं बरं 10 रुपये पावला तुमच्याकडे तुम्ही गिरायक माझे 10 रुपये पावले हा चालतंय ना हो चालतंय काका कसं आहे तुम्ही सारखं माणूस भेटला आम्हाला लगे इतकं समजून घेतलं आमचा भाजीपाला तुम्ही निवडून त्याला पहिलाच टाईम होता ना आमचा काय देऊ करू आहे ना तुमच्या आता घरचे पाहत आमचे किती मस्त आमच्या गुणगान काय आमचे पोरं भाजीपाला घेऊन आले असं म्हणते रोड